वळूयात पुढच्या बातमीकडे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील कंत्राटदार गजानन देवकाते यांनी मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। देवकाते हे मुंबई येथे गुत्तेदारी करायचे। गुत्तेदारीच्या कामात त्यांनी जवळपास 1.5 कोटी रुपये गुंतवल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। काम करूनही बिल निघत नसताना मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केलाय। बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केली जात होती असा आरोप त्यांच्या पत्नीने केलाय। मोठा भाऊ जवळपास 15 वर्षापासून मुंबईला कॉन्ट्रॅक्टदारी करत होता। त्यामध्ये त्याचा जवळपास 4 ते 5 महिने झाले त्याचे 2 कोटी रुपयाची बिल काही निघत नाही। इकडून तिकडून शेती वगैरे घाण ठेवून याची पैसे मिळून धंदा केला। बिल काही निघत नसल्यामुळं तो सगळं लोट डोक्याला ताण घेऊन लेकरं बाळाचा खर्च वगैरे काही माझं मुंबईला चालत नाही असं सगळं समजून माझं काही खरं नाही। त्या हेतून त्यानं आत्महत्या केलं। असं बोलणं झालं होतं का? किती पैसे लागले होते? बरोबर 1.5 ते 2 कोटी अंदाज लावले। कधी बोलणं झालं होतं? एक 8 दिवसापूर्वी। आता मागणी काय तुमची? मागणी सरकार जे काही आपलं खायचे गरजेनुसार मागणी जे काही ते सरकार। माझे पती सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते। 2-3 वर्ष झाले बिल अडकून बसले। पावणे 2 कोटीचे बिल अडकून बसल्यामुळे घरातून गोल्ड लोन करून पैसे कामात घालून सुद्धा साहेब लोक पैसे काढून येई सगळ्यांच्या सह्याहून सुद्धा शेवटच्या टेबलवर येऊन सुद्धा लोक पैसे काढत नव्हते। लाच खाल्याशिवाय पैसे देत नव्हते। आमच्याकडे लाच द्यायला पैसे नसताना सुद्धा आता काय मार्ग नव्हता, माझ्या पतीने आत्महत्या केली। घर बाळ कसं सांभाळायचं म्हणून रेग्युलरचे सुद्धा बिल निघत नव्हते, फंडिंगचे सुद्धा बिल देत नव्हते। 2-3 वर्ष झालं असेच त्रासात काढले त्यांनी। कॉन्ट्रॅक्टसाठी पैसे कुठून आणले होते? व्याजावर गोल्ड लोन करून आम्ही पैसे घातले होते। कुठं काम करायचे? दागिने वगैरे? EWD बांधकाम विभागाला। कोण पैसे मागवत होता लाच असताना? हेगडे साहेब म्हणून आहे, कोण आहे ते? त्यांचा अधिकारी आहे हेगडे साहेब। त्यांनी आधी 5 लाख रुपये त्यांना दिल्यावरही ते नाही दिले बोलून आणखी परत त्यांनी 5 लाख मागितले। परत त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी नाईलाजाने नाही देऊ शकले, पण ते मार्च एंडिंगचे फंडिंगचे बिल नाही दिली त्यांना। मार्च एंडिंगचे बिल केल्यामुळे आम्ही खूप अडचणीत आलो। घर चालायची खूप अडचण आली, त्यामुळे शेवटी त्रास होऊन माझ्या पतीने आत्महत्या केली।